म्हणजे सर ऍक्च्युली त्या ऍक्सेस मेथड आहेत ना त्या लवकर म्हणजे अशा कळत नाहीयेत की कसं आपण घेऊ शकतो ते पॅरेंटच्या वगैरे. मेन तेच आहे ना, याच्यामध्ये काय आहे, प्रॅक्टिस महत्वाची आहे. हं? आता हम्म, काल एक टास्क पण सांगितली होती बघ. ते सॉस लॅब नावाचा जो आपण एक सॉस डेमो नावाच्या वेबसाईटला जाऊन तिथं मी सांगितलं होतं की लॉग इन करा पहिल्यांदा. सो लॉग इन केल्यानंतर जसं की इथं दिलेलं आहे युजर आय डी आणि पासवर्ड. सो तो मी इथं इन्सर्ट केला, लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर सपोज मला हे ऍड टू कार्ट हे सेकंड वालं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. ते याचं लोकेटर फाइंड आउट करा म्हणलं होतं आणि हा ॲटम कार्टमध्ये ऍड करायला असं सांगितलं होतं एक टास्क. सो हा हा. मग आम्हाला पूजाचा कॉल आलेला की सर मला हे नाहीये जमत, कसं करू का. मी ऍड टू कार्ट बघितलं तर मला 6 इलिमेंट भेटायला लागलेत. असं 6 इलिमेंट भेटतातच. आपण जर सपोज डायरेक्ट ऍड टू कार्ट काढायला गेलो तिथं, सपोज मी इथं गेलो आणि मला हे सेकंड इलिमेंट आहे कुठलं, ऍड टू कार्टवालं. तर सपोज मी इथं गेलो. ह्याच्यामध्ये बटन मध्ये इथं आपल्याला सरळ सरळ टेक्स्ट दिसतं इथं. आपण हे घेतलं, टेक्स्ट केलं. हं, आणि जर गेलो इथं, टॅग नेम आहे तुमचा बटन, बटन. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण इथं एट्रिब्यूट काय घेतलं, टेक्स्ट. टेक्स्ट इज इक्वल टू, आपण हे टेक्स्ट दिलं. तर आपल्याला इथं 6 इलिमेंट भेटायला लागलेत, बरोबर आहे. सो आपल्याला पाहिजे सेकंड वाला. आपल्याला हा जो इलिमेंट आहे, किंवा थर्ड वाला हा इलिमेंट मला पाहिजे सपोज. सो त्याच्यासाठी काय करावं लागेल, काय आपण त्याला कसं हँडल करणार? हा म्हणजे सर मी काय केलं, हा हा. मी ना वेब एलिमेंट मध्ये आपला एक्सपाथ आहे ना बटनचा घेतला, मी आयडी घेतलेला. तो ओके. पहिलं जे होतं ना ते बॅकचं, त्या हा, ऍड टू कार्ट वर मी ना तो बटन आयडी घेतला ना एक्सपाथनी. तर ओके. ते मी नंतर म्हणजे ते सगळं केलं ना की युजर नेम पासवर्ड टाकलं, लॉग इन हम्म, बटनवर हिट केलं आणि हम्म, त्यानंतर तो बटन आयडी ऍड टू कार्ट केलं ना, तर हम्म, तिथं रिमूव्ह होऊन ते कार्टचा सिम्बॉल आहे ना ते बकेट त्याच्यामध्ये हम्म. तो ऍटम ऍड झालेला. ओके ओके. सो इथला तो आयडी घेतलेला एट्रिब्यूट. हा, मी तो आयडी घेतला ना ऍड टू कार्टचा त्या वरच्या ह्याच्यासाठी सॉस लॅब बॅकपॅक. तर तो ओके आयडी युनिक आला 1 to 1 रिझल्ट, म्हणून मग मी तो घेतला. म्हणजे आधी एक्सपाथनीच केला, त्या ऍक्सेसने वगैरे नाही म्हणजे बघितला अजून, फक्त एक्सपाथनी बघितला आधी तो फाइंड होतोय का. ओके ओके. हा सो हा, ह्याचा पण हा आपल्याला आयडी न जर आपण बघितलं तर हा सुद्धा इलिमेंट होतोय. आपल्याला हा पाहिजे ऍक्च्युली, याचा वाला. हा. आयडी ने भेटतं कारण आयडी युनिक आहेत सगळ्यांचे ते. हा, आयडी इथं काय आहेत, युनिक आहेत. सो तुम्ही आयडी न पण आपण हा इलिमेंट हँडल करू शकतो. किंवा जर सपोज नसेल भेटत, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक्सपाथ ऍक्सेस मेथड यूज करावी लागेल. मग सपोज आता एक्सपाथ ऍक्सेस मेथड सपोज आता कन्सिडर कर, अशी हम्म सिच्युएशन की सगळ्याचे आयडी पण सेमच आहेत. आणि असं हम्म. बऱ्याच बऱ्याच वेबसाईटवर होतं, आयडी सुद्धा काय असतात सगळीकडं हा, सेम. सेम असतात. मग अशा सिच्युएशनलाही कसं हँडल करायचं, तर आपण आता जसं की आपल्याला माहिती आहे की सगळ्याचे हेडिंग जे आहेत, हेडिंग डिफरंट आहेत. हो हो. राईट. सपोज मला या इलिमेंटच्या ऍड टू कार्ट बटनवर जायचंय, राईट. हम्म. सो मी इथं गेलो. सो इथं काय आहे तुम्हाला, सॉस लॅब अ, बोल्ट हा तो. टी शर्ट. हा ओके. सो मी हा DIV मध्ये गेलो आणि हे टेक्स्ट घेतलं. हं? हा. इथं DIV मध्ये गेलो आणि पहिल्यांदा घेतलं हे टेक्स्ट. हा, टेक्स्ट. टेक्स्ट घेतलं, आपल्याला एलिमेंट आलं 1 of 1. हा राईट. आता हे इलिमेंट आपल्याला 1 of 1 आलंय, पण आपल्याला हा इलिमेंट नाही पाहिजे, आपल्याला ऍड टू कार्ट इलिमेंट पाहिजे. हा हा. राईट. मग ऍड टू कार्टला आपल्याला काय करावं लागेल, इथून ऍड टू कार्ट कुठं आहे, इथे आहे, बरोबर आहे बटन. हो हो. मग इथून आपल्याला कुठं जायचंय, त्या ऍड टू कार्टच्या बटन पर्यंत. ऍड टू कार्टच्या बटन पर्यंत जायचंय. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, हा, सपोज आता जर आपण ऍड टू कार्टच्या बटन मध्ये जायचं म्हणलं, तर इथून डायरेक्ट आपल्याला बटनला खाली येता येणार नाही. नाही येत ते कारण ते आपल्याला डिव आता, वगैरे. हा, हा. आता इथून इथून आपल्याला या DIV मध्ये जावं लागेल. हम्म. राईट. या DIV मध्ये जायचं, तर हा DIV चा पॅरेंटचा पॅरेंट आहे, राईट. हा, म्हणजे तो वरचा डीओव्ही पॅरेंट आहे आणि हा चाइल्ड आहे आतला. राईट. हा म्हणजे हा जो अँकर टॅग आहे याचा डिरेक्ट पॅरेंट आणि हा हा त्याचा पॅरेंट.
हो. अँसिस्टर म्हणू शकतो त्याला. हा म्हणजे टॉपचा आहे ना. हा म्हणजे याचा अँसेस्टर मध्ये येईल ना तो. अँसेस्टरच्या लिस्टमध्ये येईल की नाही तो DIV. म्हणजे एक कसं. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. सो आता इथं अँसेस्टर म्हणजे काय? पॅरेंट, त्याचे पॅरेंट, ग्रँड पॅरेंट, हा, त्यांना काय म्हणतो आपण? अँसेस्टर. अँसेस्टर. मग आता हा पॅरेंटचा पॅरेंट म्हणजे ग्रँड पॅरेंट झाला. हा हा. मग अँसेस्टर येईल की नाही तो. हो. मग मी इथे अँसेस्टर यूज करायला लागलो. काय यूज करायला लागलो? कुठला ऍक्सेस मेथड यूज करायला लागलो? अँसेस्टर. अँसेस्टर यूज केलं मी. अँसेस्टर काय? कुठला? तर DIV. हा. DIV किती अँसेस्टर आले तिथं? बघ, 11. 11 आलेत. मग आपल्याला त्याच्यामध्ये त्या DIV मध्ये क्लास पण होता ना, जो हो, यूज क्लास करायचा आहे. ऍट्रिब्यूट होता. हा हा. हा, जो यूज करायचा आहे त्याचा आपल्याला काय? हा, जर आपण इथं बघितलं तर काय क्लास आहे ऍट्रिब्यूट काय? इन्व्हेंटरी आयटम लेबल. हा, सो आपण ते यूज केलं. @ क्लास इक्वल टू. हा, तो आलं का आपल्याला 1 आता? हा. हा DIV आला. आता या DIV हम्म. मधून आपल्याला कशात जायचंय? त्या बटन मध्ये बटन ऍड मध्ये. टू कार्टच्या. बटन मध्ये. मग डायरेक्टली आपण इथं जर मी गेलो आणि बटन केलं तर हम्म. डायरेक्ट येत नाहीये, बरोबर आहे. हो. मग सपोज तिथून मी काय आलो, ह्या DIV मधून ह्याचा फॉलोइंग सिबलिंग हा DIV आहे. हा सेम लेवलला आहेत. सेम लेवलला आहे दोन. हा. हा, मग मी ह्या DIV मध्ये जर आलो, सपोज फॉलोइंग सिबलिंग ना, मी कशात आलो? त्या लेवलला आलो. मग इथं काय करतोय मी? परत यूज केला फॉलोइंग फॉलोइंग सिबलिंग. सिबलिंग, आणि तिथं दिलं मी DIV. हा, हा. आणि त्या DIV मधून कशात जायचंय मला? बटन मध्ये. बटन मध्ये आलो का मी त्या स्पेसिफिक बटनला? हो. मग हे अशी हायरार्की आपल्याला काय करावी लागते? फॉलो करावी लागते. हम्म. हम्म? मग आपल्याला आणखी कसं आहे की आता हे हे प्रॅक्टिस शिवाय जमणार आहे का? नाही ना. नाही, हे याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? प्रॅक्टिस लागणार आहे. आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स पण आहेत, पण ते आता सपोज काय, मला सपोज आय वॉन्ट टू यूज सेम लोकेटर, मला फाइंड आउट करायचं आहे. मी ChatGPT पण यूज करू शकतो. ही वेबसाईट कशी आहे? ऍक्सेसिबल आहे, म्हणजे कुठंही कुणी ऍक्सेस करू शकतो. पब्लिक वेबसाईट आहे, राईट? हम्म. त्या केसमध्ये मी काय करू शकतो? मला असे एलिमेंट फाइंड आउट करायचे, तर मला मी ChatGPT कडे जर क्वेरी दिली, सपोज मी इथे गेलो, हा, मी गेलो ChatGPT वर आणि ChatGPT ला मी सांगितलं, मी इन्स्ट्रक्शन दिलं की मला काय करायचंय, सॉस लॅबच्या ह्या पेजवर जायचंय आणि ऍड टू कार्ट 3 नंबरच्या बटनचं लोकेटर पाहिजे. हम्म? हा हा. इथं काय करायला लागलो? प्रोव्हाइड एक्सपाथ लोकेटर फॉर ऍड टू कार्ड बटन. कार्ट बटन. इथं आपण मेन्शन करू थर्ड थर्ड ऍड टू कार्ड बटन. हा. थर्ड नंबर बटन फ्रॉम, ही हा. वेबसाईट दिली. सो आपण ही क्वेरी दिली कुणाला? चॅट जीपीटीला. ChatGPT ला. सो ChatGPT तुझं इथं काय करेल? पब्लिक हो. वेबसाईट आहे, राईट? हा हा. सो पब्लिक वेबसाईट आहे म्हणजे त्याला ऍक्सेस आहे. सो आपण इथं बघू शकतो. तर ह्यानं काय केलं? एक इंडेक्स यूज केलेला आहे. इथं काय यूज केलेलं आहे? क्लास यूज हा. केला, इथं बटन इन्व्हेंटरी आणि टेक्स्ट यूज केला, आणि इथं काय केलं? इंडेक्स यूज केला. सो आपल्याला काय करावं लागेल? परत आणखी इथं इथं पण बघू शकतो आपण. अगेन हिअर दे आर गोइंग टू बी यूज अल्टरनेटिव्ह. इथं पण इंडेक्स यूज केलाय. हा. हा, सो मग तुम्हाला इकडून पण आपल्याला ChatGPT पण काय करायला लागले? एलिमेंट द्यायला लागले. सो हे पण आपण यूज करू शकतो. पण आता इशू काय आहे? जर ही पब्लिक वेबसाईट आहे म्हणून आपल्याला ChatGPT ऍक्सेसिबल आहे. हम्म. आता तू TCS मध्ये काम करतेस किंवा मी वोडाफोन मध्ये काम करतोय, तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्या वेबसाईट ह्या
ऍक्सेसिबल नसतात, नसतात, रिस्ट्रिक्टेड आहेत. रिस्ट्रिक्टेड आहेत. सो मग त्या केसमध्ये चॅट जीपीटी कसं इलिमेंट तुम्हाला फाइंड आउट करून देणार? नाही देणार. मग त्या सिच्युएशनला आपण ब्लॉक व्हायला लागलो, राईट? हो. हो. आपल्याला हे एलिमेंट स्वतःलाच फाइंड आउट करता आले पाहिजेत. हम्म. म्हणजे हे चॅट जीपीटी हे ते आपल्याला जर पब्लिक वेबसाईट असेल, तुम्ही पब्लिक म्हणजे अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, किंवा कुठल्याही ज्या पब्लिकली ऍक्सेसिबल वेबसाईट आहेत त्या इझिली आपण त्याचे लोकेटर्स वाया चॅट जीपीटी आपल्याला चॅट जीपीटी प्रोव्हाइड करू शकतो. नो, हम्म. नो इशू. हा, कम्प्लिटली ॲग्री आहे मी की आपल्याला ह्या वेबसाईटवरून किंवा असे काही टूल्स पण आहेत. जसं की मी तुम्हाला काल पण एक दाखवलं होतं की जसं मी काय करायला लागलो इथं, एक टूल मी इथं सिलेक्टर सब नावाचं इथे इंटिग्रेट केलेलं आहे. कुठलं? हम्म. सिलेक्ट. सिलेक्टर हब. आता सपोज हे टूल मला इंटिग्रेट करायचं असेल तर सपोज मला आता सपोज काय करायचंय, एखाद्या ब्राउझरला माझ्या, जसं की मी आता ओपन करायला लागलो इथं फायरफॉक्स. फायरफॉक्स हम्म. मला काय करायचं, सिलेक्टर सब इंटिग्रेट करायचंय. तर मी काय करायला लागलो इथं, सिलेक्टर्स हब हब. मी सर्च करतोय. सो सिलेक्टर हम्म. हब मला काय करायचं इथं, ऍड करायचंय प्लगइन. कशासोबत? तर तुम्हाला डिफरंट डिफरंट ब्राउझर सोबत, जसं की इथं आपल्याला इथं बघू शकतो आपण क्रोम हा. स्टोअरला आलेलं आहे. सो सिलेक्टर सबच्या ह्याच्यावर चाललो मी या वेबसाईटवर, आणि आपल्याला हे प्लगइन पाहिजे मोझिलासाठी, सॉरी. फायरफॉक्स साठी. सो फायरफॉक्स हम्म. साठी इथं आलं का आपल्याला हा. हा. फायरफॉक्स. सो त्याच्यावर मी गेलो, मी इथं बटन आलं आपल्याला ऍडव्हान्स मध्ये, ऍड टू. हा. ऍड टू फायरफॉक्स. ऍड टू फायरफॉक्स मध्ये आलं, आपल्याला इथं ऑप्शन आलंय. ओके. सो आपल्याला इथं प्रायव्हेट विंडो साठी सुद्धा पाहिजे, मग मी चेकबॉक्स चेक केला आणि ऍड केलं. हम्म. So, इथं बघू शकतो आपण काय झालं, हे इंटिग्रेट झालं. ओके. हे जे टूल आहे, थर्ड पार्टी टूल आहे, हम्म. ते ब्राउझर सोबत आपण काय केलं, इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केलं. आता मला सपोज त्या वेबसाईट, जसं की आपण या सॉस लॅब, सॉस डेमोजी नावाची वेबसाईट आहे, आणि हम्म. त्याच्यावरचेच मला लोकेटर फाइंड आउट करायचे. सो तिथेही जाऊन मी काय करू शकतो, सपोज आता मी गेलो, ही वेबसाईट मी फायरफॉक्स मध्ये इथं काय करतोय, ओपन करतोय. हा. हम्म. मी इथं लॉग इन करायला लागलो. इनिशियली युजर नेम पासवर्ड जे आहे ते आपण ऍड करू. इथं लॉग इन वर मी हिट करतोय. सो आपण इथं बघू शकतो की आपण त्या पेजला आलेलो आहे. आता मी पेज हा. काय करायला लागलो, इन्स्पेक्ट करतोय. हा. इन्स्पेक्ट केल्यानंतर आपल्याला इकडं ऑप्शन मध्ये इथं खाली इथं जे आहे बघ इकडं, हा, हा. हा. इथं सिलेक्टर सब नावाचं ऑप्शन आलं का? हा. सिलेक्टर हब. राईट. सो आता सिलेक्टर मधून कुठलं मला पाहिजे एलिमेंट, हा आपल्याला कॅरेट नंबर. हा. हा. हा जो आहे, हा हा एलिमेंट पाहिजे, ऍड टू कार्ट. मी हम्म. ऍड टू कार्ट वर इथे गेलो, हा, या इन्स्पेक्टरनं, आणि ऍड टू कार्ट वर सिलेक्ट केलं. ऍड टू कार्ट वर हम्म. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं बघू शकतो आपण रिलेटिव्ह एक्सपाथ आलाय का? हा. ओके. कॅन वी सी? बाय जसं आयडीज घेतला. आयडी ना, हा. राईट. तो इथं आपण हम्म. कॉपी केला, आणि इथं सर्च HTML मध्ये मी इथं पेस्ट करतोय. आपण बघू शकतो 1 of 1 आला का एलिमेंट. हो. हो. सो हे सिलेक्टर आहे, पण आपण जर इंटिग्रेट केलं तर ते सुद्धा आपल्याला काय करतं इथं, म्हणजे कॉम्प्लेक्स असतील काही कॉम्प्लेक्स एलिमेंट हे फाइंड आउट करू शकतं. काही ठिकाणी याला सुद्धा लिमिटेशन्स आहेत, पण बऱ्यापैकी एलिमेंट हे फाइंड आउट करू शकतं. सपोज आता आपण इथं अमेझॉनचं बघूत. हं? कुठल्या याला चाललो मी, अमेझॉन. Amazon.in, त्या दिवशी जे आपण हम्म. एलिमेंट फाइंड आउट केले होते, जसे हा. की चेकबॉक्स. सॅमसंगचं ते केलेलं मोबाईल. हा, मोबाईल्स मध्ये जाऊन आता मला हा एलिमेंट इथं पेजला परत मी काय करतोय, इन्स्पेक्ट करतोय. इन्स्पेक्ट करून मला हा सॅमसंगचा चेकबॉक्स. सॅमसंगचा चेकबॉक्स जो आहे, सो मी इथं हा चेकबॉक्सला इथं हे केलं. आता हा मला कशाने पाहिजे, सिलेक्टर हब. सिलेक्टर हबने सिलेक्टर हब मध्ये गेलो, रिलेटिव्ह एक्सपार्ट. रिलेटिव्ह एक्सपाथ, मी रिलेटिव्ह एक्सपाथ काय करतो इथं, कॉपी करतो. रिलेटिव्ह एक्सपाथ मी कॉपी केला, आणि इथं सर्च HTML मध्ये ठेवून बघू शकतो आपण.
आला का एलिमेंट? वन ऑफ हो, वन ऑफ वन रिझल्ट आला. सो इथं काय केलेलं आहे त्यानं आधी अँकर टॅग मध्ये गेला, राईट? ह्या हा. त्याचा एरिया लेबल घेतला यानं, बरोबर. हो. आणि त्याच्यामधून तो चाइल्ड मध्ये चालला आय टॅग मध्ये. हम्म. आय टॅग जो आहे तो त्याचा काय, चाइल्ड आहे. सो हो. आपल्याला चाइल्ड मध्ये जाण्यासाठी, डायरेक्ट चाइल्ड मध्ये जाण्यासाठी आपल्याला चाइल्ड एक्सपाथ यूज करा असं काही कंपल्शन नाही. डायरेक्टली तुम्ही डबल स्लॅश दिलं तर तुम्ही ते आणि चाइल्ड मध्येच चाललात. हा हा. म्हणजे तुम्हाला इथे चाइल्ड मेन्शन करा असं काही गरज नाहीये नाही. चाइल्ड जाण्यासाठी. पण बाकीच्यासाठी सगळ्यांना स्पेसिफाय करावं लागतं. हो. मेथड फक्त चाइल्डला चाइल्ड दिलं नाही दिलं तरी ते डिफॉल्ट जातं इथं. सपोज हा. मी आता जसं की मी काय करायला लागलो, चाइल्ड देतो मी इथं. हं? तर तुम्ही काय केलं, चाइल्ड, चाइल्ड, CHILD, हा. चाइल्ड आहे. स्टील आपल्याला भेटतंय 1 ऑफ 1. हो. आणि नाही चाइल्ड मी काढलं तरी पण आपल्याला वन ऑफ वनच भेटणार आहे. 1 ऑफ 1च भेटतंय. म्हणजे यूज केलं नाही केलं तरी चाइल्डला असं काही फरक. हा, म्हणजे ते बाय डिफॉल्ट घेतात चाइल्ड. सो हे पण आहे आपल्याला, यानं पण आपल्याला हे जे आहे सिलेक्टर हब, जे थर्ड पार्टी टूल आहे, यानं सुद्धा आपण काय करू शकतो, वी कॅन हा, म्हणजे ते एक्स पाथ वगैरे शोधायला आपल्याला हेल्प होईल थोडी. हेल्पफुल ठरतं. पण आता एक इश्यू काय आहे की हे आपण इंटिग्रेट केलं आपल्या ब्राउझर सोबत, राईट? हम्म. प्लगइन आहे हे, राईट? थर्ड पार्टी हो. प्लगइन आहे. हो. आता हे आपली स्वतःची माझी मशीन आहे म्हणून मी हो. अलाव करतो. आता आपण ज्यावेळेस ऑफिसच्या मशीन मध्ये असतो, यूज करतो, तर तिथं रिस्ट्रिक्टेड आहेत. हो, तिथं नाही होणार हे. हा, मग तिथं परत काय झालं, म्हणजे जर तुम्हाला यूज करायचं असेल तुम्हाला परमिशन्स घ्याव्या लागतील. हो, आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह राईट अप्रुव्हल घ्यावे लागतात. लागतील. मॅनेजर असेल, हम्म. मॅनेजरचा अप्रुव्हल घेऊन IT टीमकडे आपल्याला फॉरवर्ड करावं लागेल. मग IT टीमला जर वाटलं तर ते अप्रूव्ह करतील आणि मग नंतर आपल्याला इंटिग्रेट. पण हे जर तरच्या पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे नाही हो. हो. केलं तर झालं, सिक्युरिटीमुळे मोस्ट ऑफ द टाइम दे आर नॉट गोइंग टू बी अप्रुव्हिंग. हो, बरोबर. हा, सिक्युरिटी कन्सर्न आहे त्याच्यामुळे ते अप्रूव्ह नाही केलं. तर त्या केसमध्ये मग आपल्याला ना चॅट जीपीटी आपल्याला हेल्प करणार आहे, ना नाही, ते सिलेक्टर हो. हेल्प करणार आहे. मग तिथं मग त्याचसाठी आपल्याला हे जे म्हणजे ट्रॅव्हर्सिंग कसं करायचंय ऍक्सेस हम्म. हे आपल्याला स्वतःला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक एलिमेंट हा फाइंड आउट करायचा आहे. तर कुठल्या डायरेक्शननं आपण जायचं? पॅरेंट टू चाइल्ड जायचं, चाइल्ड टू पॅरेंट जायचं, अँसेस्टर जायचं, डिसेंडंट जायचंय, कुठल्या डायरेक्शननं जाऊन आपल्याला एलिमेंट भेटू शकतो? हम्म. हे आपल्याला जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाहीत, हम्म. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत हे आपल्याला युजर फ्रेंडली होणार नाही. हो. मग ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की प्रॅक्टिस करावी लागणार आपल्याला. वी नीड टू प्रॅक्टिस. जेवढी आपण प्रॅक्टिस करू, जेवढे कॉम्प्लेक्स वेबसाईट एलिमेंट्स आपण फाइंड आउट करू, तेवढं मग आपल्याला, जसं की सपोज आता मी कन्सिडर कर इथं फ्लिपकार्टच्या वेबसाईटला चाललो इथं. हम्म. हं? एक इलिमेंट आपण इथं बघू. तर फ्लिपकार्टच्या इलिमेंटमध्ये सपोज मी इथं मोबाईल्सवर गेलो. हम्म. तर आपल्याला मल्टिपल मोबाईल्स हिअर वी कॅन सी. हो. सपोज मला इथं ॲपलचे सर्च करायचे. हा. हा. मी ॲपलच्या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सुरुवातीला आले गुगलचे, पण नंतर आपण बघू शकतो ॲपल आयफोन 13, 15, 14, सगळं 16. सपोज मला हे ह्याच्यावर जायचंय ॲपल आयफोन 16. मी त्याच्यावर क्लिक केलं. ओके. सो आता सपोज इथं आपण जर बघायला गेलो, तुम्हाला या टर्म्स अँड कंडिशनवरचा इलिमेंट पाहिजे. कुठला? हम्म. TNCचा हा एलिमेंट पाहिजे, सेकंड वाला. ओके. सो कसं आपल्याला फाइंड आउट करायचा? सो मग मी इथं इन्स्पेक्ट केलं, इथं परत गेलो हम्म. सिलेक्टर हो. सिलेक्टर हबवर. सिलेक्टर हबवर रिलेटिव्ह गेल्यानंतर मला कुठला पाहिजे? हा, रिलेटिव्ह एक्सपाथ. हा. रिलेटिव्ह TNCचा. ओके. सो इथं आपण बघू शकतो तर रिलेटिव्ह एक्सपाथ कॉपी केला मी आणि इथं पेस्ट करतोय. सो आता हा जो रिलेटिव्ह एक्सपाथ आलाय 1 ऑफ 1, हा आपण बघू शकतो
दिलेला जो हा पण एक्सपाथ आहे लाईक ऍब्सोल्यूट हा हा दिलाय ऍज हा अ पण सीएसएस सिलेक्टर घेतला का सर आता? सॉरी सॉरी, एक मिनिट. हा रिलेटिव्ह, कारण आय थिंक हा सिलेक्ट सीएसएस सिलेक्टर घेतला आपण. एक मिनिट. हा, आपण आता हम्म घेतला रिलेटिव्ह एक्सपाथ. सो हा रिलेटिव्ह एक्सपाथ आपण घेतलाय, पण बघ कसा स्पॅन मधून इंडेक्स यूज केला. हा 2 नंबरचा दोन स्पॅन. नंबरचा स्पॅन टॅग घेतला, त्यानंतर एल आयचा 1 नंबरचा टॅग घेतला, नंतर DIV 1 नंबरचा घेतला, तर नंतर स्पॅन 1 नंबरला घेतला, आणि आपण तो इलिमेंट आपल्याला भेटायला लागलाय. सो जस्ट मिनिट, हा हा 1 मिनिट. हा, हॅलो, हाय ऋषभ. हाय, बोलो ना ऋषभ. हा, गुड. बोलो आप. ओके. 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 राईट राईट. ओके. 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 चल. ओके. हॅलो. ओके. हा हा, बोलो ना. ओके. 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 चलेगा, कल कल हम कनेक्ट करेंगे ना फिर, मुझे एक बार दोनों दोनों का भी हाँ, ठीक है, चले चलो, ओके ओके, ठीक है, ओके। हॅलो. हा सर. हा, सो आता इथं जसं आपल्याला हा एक्सपाथ आलेला आहे, सो मोस्टली असा एक्सपाथ आपण अवॉइड करतो. हो. मग म्हणजे दिला आपल्याला याने फाइंड आउट करून दिला, इश्यू नाहीये त्याचा काही, ओके, यूज पण करू शकतो, पण आपल्याला स्पेसिफिक पाहिजे. तर मग या केसमध्ये कसं आपल्याला एक्सपाथ फाइंड आउट करायला पाहिजे? जसं यानं काय करायला लागलाय, स्पॅन 2 नंबरच्या स्पॅन मधून LI मध्ये चाललाय, तर DIV मध्ये चाललाय, नंतर स्पॅन मध्ये चाललाय, राईट? सो हम्म. जर आपण इथून DIV मधून जर डिरेक्टली या स्पॅन मध्ये गेलोत, तर हम्म. अ, इथं आपण इथं बघू शकतो काय आहे, टेक्स्ट टर्म्स अँड कंडिशन आहे. या DIV हा मधला जर सपोज आपण हा क्लास घेतला, सो तो क्लास हा जर सपोज डायनॅमिक असेल, तर त्या केसमध्ये परत काही इश्यू येऊ शकतात. हं? मग हो. त्याच्यापेक्षा आपण इथं सपोज मी याच्यात गेलो, कशात? ह्या स्पॅन स्पेशल गेलो. प्राइस. स्पॅन मध्ये इथं टेक्स्ट काय आहे तुमचं? स्पेशल प्राइस. स्पेशल प्राइस. सपोज मी हे टेक्स्ट घेतलं इथं. हं? हम्म. पहिल्यांदा स्पॅन मध्ये गेलो, पॅन. हा मध्ये मी टेक्स्ट. इथे घेतलं टेक्स्ट स्पेशल. स्पेशल प्राइस.
सो हे आपल्याला 1 ऑफ 1 आलंय. हो हो. ओके. आता तिथून आपल्याला जायचंय कशामध्ये? टर्म्स अँड कंडिशन. टीएनसीच्या लिंक मग वरती. आपण इथं त्याच्यामध्ये हे सिबलिंग आहेत, स्पॅन त्यानंतर DIV, हे हा तीन हा. एकमेकाचे सिबलिंग आहेत. हो. मग आता हे फॉलोइंग सिबलिंग आहेत की प्रिसिडिंग सिबलिंग आहेत? स्पॅन साठी DIV फॉलोइंग आहे की प्रिसिडिंग आहे? बिलो असेल तर हो. फॉलोइंग, अबो असेल तर हा. प्रिसिडिंग. बिलो त्यामुळे फॉलोइंग सिबलिंग. मग आपण इथं काय यूज करायला लागलो मी इथं? फॉलोइंग. फॉलोइंग सिबलिंग. फॉलोइंग सिबलिंग. मग फॉलोइंग सिबलिंग मध्ये कशामध्ये जायचं मला? DIV मध्ये. राईट. हम्म. आलो का मी DIV मध्ये? आता हा. DIV मध्ये तो स्पॅन स्पॅन टॅग मध्ये कशामध्ये हम्म. DIVच्या स्पॅन मध्ये. आलो का? टर्म्स अँड कंडिशन 1 ऑफ 1. हो. सो हा झाला असा स्पेसिफिक आपल्याला एक्सपाथ. सो आपल्याला हे टूल्स देत आहेत, पण त्याच्यावर सुद्धा न रिलाय राहता आपल्याला काय करायचंय की आपल्याला इलिमेंट स्वतः फाइंड आउट करता आले पाहिजेत. हम्म? मग कुठली म्हणजे असं मग आता आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा ते सॉस लॅब डेमो अशा वेबसाईट म्हणजे जिथे आपल्याला कॉम्प्लेक्स, आता फ्लिपकार्टवर ॲमेझॉनवर चिक्कार इलिमेंट आहेत जे की आपल्याला म्हणजे हो हो. हा मग तिथं तसे कॉम्प्लेक्स एलिमेंट जर आपण प्रॅक्टिस केली, रोज जरी 10 एलिमेंट आपण फाइंड आउट केले, तर आपण 4 दिवसात मास्टर होऊन जाऊ. बरोबर. डेली आपण जर हा जास्त पण नाही म्हणत मी, किती म्हणतोय? 10. 10 एलिमेंट जर आपण ॲमेझॉनचे असतील, फ्लिपकार्टचे असतील, किंवा मेक माय ट्रिप असेल, अशा ज्या जिथे कॉम्प्लेक्स आहेत इलिमेंट, असे इलिमेंट हम्म. फाइंड आउट करायला जर प्रॅक्टिस केली, तर आपण एक 4-5 दिवसातच आपण मस्तपैकी परफेक्ट होऊन जाऊ, की आपल्याला कुठलाही कितीही कॉम्प्लेक्स एलिमेंट असेल तो आपल्याला फाइंड आउट करता येईल. न रिलाय राहता, ChatGPT वर न रिलाय राहता किंवा सिलेक्टर सिलेक्टर हब. न रिलाय राहता आपण इलिमेंट 1 ऑफ 1 फाइंड आउट करू शकतो. हम्म. हम्म. हो क्लिअर. हो. सर आपण ती डायग्राम नाही का तुम्ही दाखवलेली एकदा, ती ट्री ट्री डायग्राम सारखी होती ते ऍक्सेस हा. मेथडची. राईट. ती हा. डायग्राम जर फक्त एकदा म्हणजे सांगा ना, म्हणजे ते म्हणजे आता तुम्ही कसं सांगितलं की ते एका लेवलला असेल तर आपण म्हणजे सिबलिंग म्हणतो किंवा असं फॉलोइंग सिबलिंग अँसेस्टर, ते हम्म. थोडंसं फक्त सांगा ना, म्हणजे म्हणजे सर्च करताना थोडंसं लक्षात येईल की अरे हे एका लेवलला असल्यानंतर हे असं घेऊ शकतो आपण. आता बघ कसं असतं माहिती आहे का? जर सपोज आपण आता हम्म, हा तुझा HTML स्टार्टिंग नोड आहे, बरोबर आहे. हा हा. हम्म, किंवा इथं आपण डिरेक्टली इथं जाऊत. आता इथं जसं की ट्री डायग्रामच्या ऐवजी डायरेक्ट आपण इथं बघू. हं, जसं आपल्याला हा टर्म्स अँड कंडिशन फाइंड आउट करायचा होता, हा. पण आपण इथं टर्म्स अँड कंडिशन फाइंड आउट करण्यासाठी आपण इथं गेलोत कशामध्ये? त्या एल टॅब मध्ये स्पेशल नाही स्पॅन मध्ये गेलो. स्पॅन मध्ये गेलोत. ओके. स्पॅन मध्ये आपण हा टेक्स्ट घेतला. आता स्पॅन हा मधून आपल्याला ह्या स्पॅन मध्ये खाली ट्रॅव्हल्स करता यायचंय, हा. पण ह्या स्पॅनचा डायरेक्ट हा चाइल्ड आहे का? नाहीये. नाहीये. मग हा स्पॅन कुणाचा चाइल्ड आहे? डिवचा. डिवचा. आणि हा डिव आणि ह्या स्पॅन मध्ये काय रिलेशन आहे? ते म्हणजे एका सेम लेवलला आहेत, म्हणजे सिबलिंग्स आहेत. हे सिबलिंग झाले. हे काय झाले? सिबलिंग. सिबलिंग झाले. राईट. मग आपण हम्म म्हणून ह्या स्पॅन मध्ये आपण ज्यावेळेस पहिल्यांदा घेतलं स्पेशल प्राइस, तर हम्म. DIV साठी आपण काय यूज केलं? कुठलं सिबलिंग यूज केलं? फॉलोइंग सिबलिंग. फॉलोइंग सिबलिंग. राईट. म्हणजे जर सेम लेवलला असतील तर सपोज DIV मधून वरती स्पॅन कडे जर मला जायचं असतं, तर ते झालं असतं प्रिसिडिंग सिबलिंग. ओके. हा. सेम लेवलला आहेत पण वरतीच्या साईडला, म्हणून हम्म. प्रिसिडिंग. प्रेसिडिंग. आता मला खाली बॉटमला जायचंय म्हणून मी काय करायला लागलो? फॉलोइंग सिबलिंग. फॉलोइंग. हा. मग आता आपल्याला जसं की सपोज आता मला सपोज ह्या स्पॅन मधून या DIV मध्ये जायचंय, स्पॅन मधून DIV मध्ये, तर हा झाला याचा पॅरेंट. हा. हा काय झाला? पॅरेंट. पॅरेंट. या DIV जसं की आता सपोज कन्सिडर कर, ही इथं स्पॅन आहे, स्पॅन मध्ये इथं काय याला आहे.
जर आपण इथं बघितलं तर ह्या स्पॅन मध्ये काय हा एल आहे, राईट? हो हो. आता जसं स्पॅन मधून एल आय मध्ये जायचं, एल आय मधून ह्या स्पॅन मध्ये जायचंय, तर हे झालं ह्या स्पॅन साठी. हा स्पॅन जो आहे हा झाला ह्याचा अँसेस्टर. हा हा हा. काय झालं? पॅरेंटचं पॅरेंट, अँसेस्टर. पॅरेंटचं पॅरेंट, पॅरेंटचे पॅरेंट जे असतात हा. त्यांना काय म्हणतो आपण? अँसेस्टर. अँसेस्टर. हा. तसंच आपल्याला चाइल्ड, चाइल्ड टू चाइल्ड, चाइल्ड टू चाइल्ड जायचं असेल तर डिसेंडंट काय म्हणतात? डिसेंडंट. डिसेंडंट. सो मग तुम्हाला कुठले म्हणजे अबो साईडला फक्त पॅरेंटच बघायचे असतील, पॅरेंट, ग्रँड पॅरेंट, ग्रँड ग्रँड पॅरेंट, हे बघायचं असेल तर आपण अँसेस्टर यूज करू. ओके. जसं वरचे सगळेच नोड बघायचे असतील तर आपण प्रिसिडिंग यूज करू. काय यूज करू? फक्त प्रिसिडिंग. प्रेसिडिंग का? हा. बिलो साईडचे सगळेच नोड बघायचे असतील तर फॉलोइंग यूज करू. फक्त ओके. फॉलोइंग. हा. हा हा. साईडचे सेम लेवलचे बघायचे असतील तर सिबलिंग. हम्म. फॉलोइंग. अबो सेम लेवलचे बघायचे असतील तर प्रिसिडिंग सिबलिंग. हा. हा पॅरेंट बघायचे असतील सगळे, ग्रँड पॅरेंट, पॅरेंट त्यांचे पॅरेंट, अँसेस्टर. हा. बिलो साईडला चाइल्ड, त्याची चाइल्ड, त्याची चाइल्ड, हा, डिसेंडंट. सो डिसेंडंट. हे हे आपल्याला वर्ड्स कळाले, एकदा यांची मिनिंग कळाले की हा. मग आपल्याला इथं कुठून कसं ट्रॅव्हल्स करायचंय हे कळतं. बरोबर. हा. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय, सगळीकडे सिंटॅक्स सेमच आहे. आपण काय करणार आहेत, आधी कुठल्या तरी एका नोडवर चाललो आणि तिथून दुसऱ्या नोडवर जम्प करायचंय. तर दुसऱ्या हो. नोडवर जम्प करताना दुसऱ्या टॅगवर जाण्यासाठी आपण कुठं चाललो, पॅरेंट मध्ये चाललोत का? डायरेक्ट पॅरेंट असेल तर पॅरेंट यूज करा. हम्म. नाही, अँसेस्टर म्हणजे पॅरेंटचा पॅरेंट असेल तर अँसेस्टर यूज करा. बरोबर. हा. नाही, चाइल्ड असेल तर डायरेक्ट चाइल्ड यूज करा. नाही नाही पण यूज केलं, डबल स्लॅश केलं तर चाइल्ड मध्ये जाता येतं. हा. हो. सिबलिंग असेल पण सिबलिंग कुठलं आहे, प्रिसिडिंग आहे की फॉलोइंग आहे? वरतीच्या साईडला जायचं असेल तर प्रिसिडिंग सिबलिंग यूज करा, बिलो साईडला जायचं असेल तर फॉलोइंग सिबलिंग फॉलो. यूज करा. किंवा बिलो साईडला बघायचं असतील मल्टिपल, सगळ्याच टॅग मध्ये ट्रॅव्हल्स करायचे तर फॉलोइंग फक्त यूज करा. हा हा. चाइल्ड मध्येच जायचंय बिलो साईडला, डिसेंडंट यूज करा. चाइल्ड टू चाइल्ड, चाइल्ड टू चाइल्ड जायचंय तर त्या केसमध्ये डिसेंड. सो हे असं आपल्याला हायरार्की एकदा क्लिअर आली, कळाली, की आपण कितीही कॉम्प्लेक्स एक्सपात फाइंड. सर फॉलोइंगचं तुम्ही काय सांगितलं आता? आता जसं की सपोज इथं मी हं, ह्याच्यामध्ये गेलो, कुठलं बघ, सॉस लॅब बोलते. स्लॅब, ह्याच्यामध्ये इथं जस्ट मी ऍड टू कार्ट इथं बटन घेतो किंवा हे टेक्स्ट घेतो. हा. हा हा. इथं काय करायला लागलो मी, हे टेक्स्ट, टेक्स्ट घेतला आपण. हा DIV मध्ये, राईट? डबल हम्म. स्लॅश DIV मध्ये टेक्स्ट इक्वल टू टेक्स्ट इक्वल टू हा एलिमेंट घेत. सॉस लॅब बोलते फ्लॅट. हा. ठीक आहे. सो आता मला काय करायचंय, ऍड टू कार्ट खाली जेवढी आता सगळे ह्याच्या खाली फॉलोइंग जर मी केलं, आता काय केलं, फॉलोइंग. फॉलोइंग, आणि टॅग कुठलं टाकलं, बटन. बटन. बघ किती एलिमेंट भेटले मला बटनचे. 4 भेटले. हा, म्हणजे 1 ऑफ 4 किती भेटले, 4 एलिमेंट. 1 of 1. हा. म्हणजे जे बटन आहेत बिलो साईडचे सगळे भेटले का? हा. साईडचे, ह्या एलिमेंटच्या बिलो साईडचे जेवढे बटन आहेत तेवढे भेटले का? हो हो. सपोज अबोव साईजचे पाहिजे असतील तर मी इथं फॉलोइंगच्या ऐवजी काय यूज करल, प्रिसिडिंग. मी काय यूज केलं, प्रिसिडिंग. सो आपण आता तर प्रिसिडिंग केल्यानंतर बघू शकतो किती बटन भेटायला लागलेत तुम्हाला, परत 4. 4. म्हणजे अबोव 4, बिलो 4, 4. राईट? सो आपल्याला जेवढी एलिमेंट आहेत, म्हणजे तुम्हाला अबोव ट्रॅव्हल्स करायचं असेल तर प्रिसिडिंग तुम्ही यूज करा, प्रिसिडिंग. ट्रॅव्हल्स करायचं असेल तर फॉलोइंग यूज, राईट? त्या हा हा. ज्या टॅगवर आहेत त्याच्या खाली खाली खालचे एलिमेंट बघायचे हम्म. ह्या पेजमध्ये, इथं जिथं कुठं आहेत तिथून तुम्हाला बिलो साईडचे बघायचे तर फॉलोइंग, अबोवचे बघायचे तर प्रिसिडिंग, पॅरेंट टू पॅरेंट, पॅरेंट टू पॅरेंट, ग्रँड पॅरेंट बघायचे असेल तर अँसेस्टर, अँसेस्टर्स. चाइल्ड मध्ये चाइल्ड, ग्रँड चाइल्ड बघायचं असेल तर डिसेंडंट. डिसेंडंट. हा. डायरेक्ट चाइल्ड मध्ये म्हणजे जायचं असेल, जम्प करायचं असेल तर चाइल्ड.
चालेल. डायरेक्ट पॅरेंट मध्ये जायचं असेल तर पॅरेंट, त्याच पॅरेंट. आपण जे आहेत त्याच नोडला हे करायचं असेल तर सेल्फ, काय म्हणतात त्याला, सेल्फ. हे किंवा सिबलिंग असतील, एकमेकाचे सिबलिंग आहेत. सो हम्म. बिलो साईडला जायचं सिबलिंग, बिलो साईडचं सिबलिंग असेल तर फॉलोइंग सिबलिंग, फॉलोइंग साईडचं सिबलिंग. सिबलिंग असेल तर प्रिसिडिंग सिबलिंग. प्रेसिडिंग सिबलिंग. हे आहेत, हे सगळे आहेत ऍक्सेस मेथड. सो हे ऍक्सेस हम्म. मेथड तुम्हाला ट्रॅव्हल्स कसं करायचं हे तुम्हाला एकदा कळालं की ती तुम्ही तिथे ऍक्सेस मेथड कॉल करून तो इलिमेंट फाइंड आउट करू शकता. हम्म. सो डेली टार्गेट ठेवा की 10 इलिमेंट आपल्याला कॉम्प्लेक्स, फ्लिपकार्टवर, ॲमेझॉनवर, हम्म. किंवा हे कुठलीही वेबसाईट तुम्हाला वाटते, मेक माय ट्रिप असेल, सो त्याच्यावर जायचं. नाही, कॉम्प्लेक्स इलिमेंट आपल्याला 10 इलिमेंट रोज जर आपण फाइंड आउट केले, हा, ते तुम्ही आधी फाइंड आउट करा. परत चॅट जीपीटीची हेल्प घ्या. जसं मी मगा सांगितलं, चॅट जीपीटीला आपण सांगितलं की प्रोव्हाइड करा, हा एलिमेंट मला फाइंड आउट करायचं, प्रोव्हाइड कर. चॅट जीपीटी पण प्रोव्हाइड करायला लागली. तो पण कम्पेअर करा त्याच्यासोबत, हम्म. तुम्ही फाइंड आउट केलेला आणि चॅट जीपीटीने दिलेला कम्पेअर करून बघू बघू शकतो. किंवा हे पण इन्स्टॉल करा, कुठला, सिलेक्टर सब. सिलेक्टर हब. हां, सिलेक्टर हब क्रोमसाठी इन्स्टॉल करा, फायरफॉक्ससाठी करा. आणि त्यांना पण आपल्याला जे एलिमेंट्स दिलेले आहेत ते पण आपण यूज करू बघायचे, कम्पेअर करायचं. हा, सो कम्पेअर हम्म. करायला काय चाललंय आपल्याला, हा, आपल्याला हे चॅट जीपीटी किंवा सिलेक्टर सब नोकरी लागल्यावर हेल्प करणार नाहीत. हो. हे आत्ता हेल्प करतील कधी, वेन वी आर इन लर्निंग फेज. फेज मध्ये. हा, लर्निंग फेज, स्टडिंग फेज मध्ये हेल्प करणार आहेत. बट वेन वी आर गोइंग टू बी वर्क ऑन अ रिअल, ज्यावेळेस आपण काम करायला लागलो, एखाद्या कंपनीसाठी काम करायला लागलो, तर तिथं हे सिलेक्टर हब पण आपल्याला इंटिग्रेट करता येणार नाही ना. चॅट जीपीटी पण तिथं आपल्याला, चॅट जीपीटीला तुमच्या ऍक्सेस नसणार आहे. सो ते पण तिथं हो. तुम्हाला हेल्प करणार नाही. मग त्याच्यामुळं आपल्याला गरज काय आहे की हे एलिमेंट आपल्याला स्वतःला काय करता आले पाहिजेत, लोकेट. लोकेट करता आले पाहिजे. सो मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, इम्पॉर्टंट काय, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस. आणि जितकी तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्ही परफेक्शन तुम्हाला येऊन जाईल. मग हम्म. तुम्ही पण आहे, तुम्ही चॅट जीपीटीची पण हेल्प घ्या किंवा सिलेक्टर हबची पण हेल्प घ्या आणि ट्राय करा, इलिमेंट फाइंड आउट करा स्वतः. इलिमेंट फाइंड आउट करा, त्याचं सिलेक्टर हब सोबत कम्पेअर करा, चॅट जीपीटी सोबत कम्पेअर करा. हा, हम्म. जसं की चॅट जीपीटी ना आपण इथं बघतो इलिमेंट दिलाय, बट इलिमेंट मध्ये त्याने इंडेक्स यूज केलाय. हा काय यूज हो. केला, इंडेक्स यूज केला. इंडेक्स. इंडेक्स यूज करून आपल्याला इझिली भेटला असता की, हम्म. राईट. मग आपल्याला नाही, आपल्याला इथं आपण म्हणू शकतो की प्रोव्हाइड सेम एक्सपाथ विदाउट विदाउट इंडेक्स. इंडेक्स. ओके. सो आपल्याला सेम इलिमेंट आता काय करणार आहे तो, हम्म, बघू शकतो. आता आपल्याला त्यानं जे दिलेलं आहे एलिमेंट आहे तो कसा केलेला आहे, एक्सपाथ तिथं यूज केलेला, नाही. म्हणजे सॉरी इंडेक्स यूज केलेला हा, सॉरी, एक्सपाथच आहे. इंडेक्स सिस्टम. हा. पण अवॉइड केलं त्याने, एक्सपाथला काय केलं, सॉरी इंडेक्सला अवॉइड केलं आणि आता एलिमेंट दिलेलं आहे आपल्याला. हा, सो हे पण एलिमेंट आपण इथं काय करू शकतो, सपोज मी हा कॉपी केला, कॉपी केला, इकडे जाऊन बघू एलिमेंट पेस्ट करून, इथं कंट्रोल एफ करून इथं पेस्ट केला. हा, बघा एलिमेंट लोकेट का नाही होते, होतंय का लोकेट, नाही होतंय. ते ऍड टू कार्ट सर तिथे येते ना. नाही, ओके, इकडे नाही आलंय. नाही, नाही होत आहे. इथं यायला पाहिजे ना, तिथे नाही ते येत, बोलतात. नाही येत. नाही नाही सर, ते तिथे काहीतरी बोलतात का, टेक्स्ट मध्ये प्रोडक्ट नेम टाकायचं आपल्याला. टेक्स्ट मध्ये इथे ऍड टू कार्टच आहे ना प्रोडक्ट तुमचा. नाही, नाही टेक्स्ट नाही, इथे ऍट्रिब्यूट आहे ना. इथे. सॉरी, नाही, हा नाही, हा नाही. हा 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 हा, हा. तिथे आपल्याला प्रोडक्ट नेम टाकायचं ना, कुठलं हवंय. ओके, ओके. सो आपल्याला, हा, असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. सो हे प्रोडक्ट आपल्याला सो, बट आपल्याला बघा आता किती झाले एलिमेंट, किती भेटले, 1 of 6. फिक्स रिझल्ट भेटतात. 1 of 6. हा, हम्म. नाही ना, मग आपल्याला तसं तसं पाहिजे का, नाहीये. यांचा एक्सपार्ट चुकलाय. हा, म्हणजे आपल्याला ऑप्शन्स आहेत, कम्पेअर करू शकतो. हे पण आपल्याला चॅट जीपीटी पण हेल्प करते किंवा
सिलेक्टर हब पण इथे हेल्प करत आहे. सो वी कॅन टेक हेल्प फ्रॉम देम ऑल्सो अँड वी रिअली वर्क हार्ड टू फाइंड आउट द कॉम्प्लेक्स एलिमेंट. सो जर आपल्याला हे एलिमेंट फाइंड आउट करता आले, एकदा का आपल्याला हे कॉम्प्लेक्स एलिमेंट फाइंड आउट करता आले, की तुमचं 80% तुम्ही ऑटोमेशन शिकलात. किती? 80%. सगळ्यात महत्वाचं काय की एलिमेंट फाइंड आउट करणं. सगळ्यात हम्म. काय टास्क एलिमेंट फाइंड आउट करणं. एलिमेंट फाइंड आउट करता आलं की तुम्हाला बाकीच्या गोष्टी फार सिंपल आहेत. किंवा सपोज आता मी काय सांगितलं बघा, चॅट जीपीटीला मी दिलं की प्रोव्हाइड ऑटोमेशन स्क्रिप्ट युझिंग जावा सेलेनियम फॉर provide automation script using Java Selenium for फर्स्ट डेमो. login हम्म. scenario and add ऍड टू कार्ट. the scenario. सो आपल्याला बघू शकतो आता आपण लॉग इन आणि ऍड टू कार्ट हे दोन्ही सिनारिओ तो काय करणार आहे. सगळं द्यायला लागलाय तो. माविन तुम्हाला काय डिपेंडन्सी ऍड करावे लागतील. हा, स्क्रिप्ट चालू झाली. हो. कॅन वी सी हो. क्लास मेन मेथड कॉल केली, वेब ड्रायव्हर कॉल केलंय, क्रोम ड्रायव्हर कॉल केलेलं आहे, ट्राय कॅच ब्लॉक मध्ये त्यानं गेट मेथड मॅक्सिमाइज दिलेलं आहे, मॅक्झिमाइज करायला विंडो, आयडी ने इलिमेंट फाइंड युजर आउट नेम केलेले आहेत, पासवर्ड. त्याच्यामध्ये तो युजर नेम पासवर्ड टाकलं, लॉग इन बटनवर क्लिक केलं. सो कॉपी करायचं, पेस्ट करायचं आणि रन करायचं. स्क्रिप्ट काय करायची, मी कॉपी केली, इकडे गेलो, क्लास क्रिएट केलं मी तर काय करतोय मी, जस्ट आय एम गोइंग टू बी क्रिएट वन. क्लास. तर इथं सेलेनियम मध्ये क्लास क्रिएट केला आणि याच्यामध्ये स्क्रिप्ट काय करायलो मी, कॉपी केली, पेस्ट केली. आली का स्क्रिप्ट. फक्त मला काय करायचंय, हा ते ही इम्पोर्ट करावे लागते. सेटअपची गरज नाही मला. मी इथं वेब ड्रायव्हर काय करतोय, कॉल करतोय, इम्पोर्ट करायचे मला काय करायचे, हा इम्पोर्ट करा. इम्पोर्ट करायचे. सो मी इथं वेब ड्रायव्हर इम्पोर्ट केलं. काय पाहिजे दुसरं, क्रोम क्रोम ड्रायव्हर. ड्रायव्हर. क्रोम वेब ड्रायव्हर एलिमेंटचे इम्पोर्ट पण केलं. लागते. ठीक आहे, वेब इलिमेंट इम्पोर्ट केलं, बाय इम्पोर्ट केलं. झालं. काय आहे की इथं संपलं. सो मी येस सर. हो. जर लोकेटर जर करेक्ट असतील, हा लोकेटर करेक्ट असतील तर इलिमेंट सगळे स्क्रिप्ट व्हायला पाहिजे. येस हो. सर. बघू आपण. सो स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला सगळं चॅट जीपीटी सगळं. फक्त आता इथं इश्यू काय येऊ शकतो, जर लोकेटर करेक्ट नसतील तर इश्यू काय होणार आहे, आपली ते स्क्रिप्ट. लोकेट नाही होणार, रन नाही होणार स्क्रिप्ट. मग आपल्याला बाकी सगळं तर बघ कोण प्रोव्हाइड करायला लागले, म्हणजे सगळं इतकं सगळं रेडी आहे. आपल्याला गरज काय आहे, वर्क कशावर करायचंय, टेस्टच फक्त करायचं परत. लोकेटर्स. फक्त लोकेटर. फक्त लोकेटर जर आपल्याला फाइंड आउट करता आले, आपल्याला सगळ्या गोष्टी भेटणार आहेत रेडीमेड. सगळं आपण काहीही ऑटोमेट करू शकतो, सगळं रेडीमेड भेटेल. फक्त गरज काय,
ते लोकेटर्स. आपल्याला लोकेट करता आले पाहिजेत हा, इलिमेंट. इलिमेंट आपल्याला स्पेसिफिक वन ऑफ वन इलिमेंट लोकेट करता आला पाहिजे. तो इलिमेंट लोकेट करता आलं की आपण कशाचंही ऑटोमेशन करू शकतो. राईट. हम्म. हा, सो आपण बघू शकतो तिथं क्रोम लॉन्च होत आहे. हम्म. युजर नेम पासवर्ड टाकलं त्यानं. हं, बघा तर इथं हे जो आहे तो त्यानं तिथं तो पॉपअप त्याला हँडल नाही करता आला. राईट. सो हम्म. इथं नो सच इलिमेंट एक्सेप्शन त्यानं काय केलंय की इलिमेंट जो आहे हा तो असलं हा टी सो शर्टचं. हा जो रिमूव्ह करायचा आहे त्याला तो जो काही इलिमेंट आहे हा तो किती नंबरला, लाईन नंबर 33. तिथे. सो आपल्याला हा इलिमेंट जो काही आहे हा इलिमेंट इथं काय करायला लागलाय, हा हे वन ऑफ वन रिमूव्ह करा. म्हणजे त्यानं काय करायला लागलं होतं, हे ऑप्शनल स्टेप दिलेली. ऍटम ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्ह जर करायचं. रिमूव्ह करायचा नसेल आपल्याला, हे सपोज मी काय केलं, याला कमेंट केलं, या लाईनला हे पण कमेंट करून टाकू. कारण हम्म. आपल्याला काही गरजच नाही ते रिमूव्ह. आपल्याला फक्त ऍटम मध्ये कार्ट काय करायचं, कार्ट मध्ये ऍटम काय करायचं, फक्त ऍड लोकेट करायचं. करायचं. आपल्याला रिमूव्ह वगैरे काही जर रिमूव्ह करायचं असेल तर त्याचे आपण इलिमेंट फाइंड आउट करून युनिक इलिमेंट आपण जर तिथं पास केले तर पूर्ण अख्खी स्क्रिप्ट आपली अशी पण काय होणार आहे, रन होणार आहे. म्हणजे सगळं आपल्याला कोण प्रोव्हाइड करायला लागले, म्हणजे हे जे ए आय टूल्स आहेत, ए आय टूल्स चॅट हम्म. जीपीटी असेल तर ते आपण इथे इंटिग्रेट करू शकतो. आपण हम्म. झालं आपलं लॉग इन झालं, त्यानं ॲड टू कार्टवर क्लिक केलं, सक्सेसफुली रन झालं, स्क्रिप्ट आपली पास झाली स्क्रिप्ट. आलं काही एक्सेप्शन नाही. नाही, म्हणजे सक्सेसफुली आपलं स्क्रिप्ट काय झाली, रन झाली. हे कोणी प्रोव्हाइड केलं आपल्याला, चॅट जीपीटी. हा, पण हम्म. एलिमेंट जसं आपल्याला इथं त्याने इफ एल्स कंडिशन मध्ये रिमूव्ह साठी एक्सपाथ दिलेला होता, तो वर्क करत नव्हता. सो त्या केसमध्ये आपल्याला जर आपण मास्टर असताल एक्सपाथ मध्ये, तर आपण तिथं सरळ सरळ रिप्लेस करून स्क्रिप्ट तर आहे तीच ठेवायची. राईट. डेमो बटनचं हे नाही होते ना सर हा, त्याच्यामध्ये, रिमूव्ह लोकेशन बटनचा वगैरे. एक्सपाथ इथं फेल व्हायला लागलाय. हम्म. राईट. सो मग आपल्याला तिथं एक्सपाथ आपण जर फाइंड आउट केला, राईट, आपण प्रॉपर करेक्ट फॉलो करू शकतो. हम्म. हम्म. क्लिअर.